कोबीची भाजी खूप जणांना आवडत नाही. कोबीची भाजी म्हणलं की सगळे घरातले नाक मुरडतात. पण तुम्ही या पद्धतीने जर त्यांना कोबी खाऊ घालाल ना तर ते कधीच नाही म्हणणार नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना कोबीचे थालीपीठ बनवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तर इथे बघा, त्यासाठी 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, फ्रेश हिरवीगार कोथिंबीर, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे. कोबीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने अगदी लहान मुलांना सुद्धा हे थालीपीठ बनवून द्या. त्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये कोबी होता आणि अगदी आवडीने ते सगळे, लहान मुलंच नाही घरातले मोठे सुद्धा आवडीने ते थालीपीठ खातील. तर इथे बघा, पाणी न घालता मी हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कोबी किसून घ्यायचा आहे किंवा चॉपरमध्ये तुम्ही बारीक चॉप करून घ्या. मी इथे चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही किसून घेतलात तरीही चालेल. एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आपण जे आता वाटण बनवून घेतलं ते घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरे पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता हे काश्मीरी लाल तिखट आहे. आपण तिखटासाठी हिरवी मिरची वापरलेली आहे. त्याचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पांढरे तीळ घातलेले आहेत. त्यानंतर इथं आपल्याला घालायचे आहेत आपल्याकडे जी अवेलेबल पिठं आहेत ती. आता इथे बघा, माझ्याकडे ज्वारी आणि तांदळाचं मिक्स पीठ आहे म्हणून ते मी 1 वाटी घातलेलं आहे. अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी मी 1 ते 1.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण कोबीमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं. त्यामुळे जर तुम्ही एकदम पाणी घातलं तर पीठ जास्त पातळ होईल. आधी पहिले सगळे सुके जिन्नस हाताने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर हवं असेल तर 10 ते 15 मिनिटं तुम्ही रेस्टसाठी ठेवू शकता किंवा घाई असेल तर लगेच बनवायला घेतले तरी काही हरकत नाही. सुती कापड घ्यायचं, स्वच्छ असेल असं, त्याला भिजवून घ्यायचं, पाणी त्याच्यावर थोडंसं घालून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम आकाराचा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. असे होल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे तव्यावर घालून घ्यायचं आहे. आता थालीपीठ तव्यावर घालण्यापूर्वी तेल घाला, म्हणजे खाली चिकटणार नाही. आता गॅस मंद आचेवर ठेवून तेल सोडायचं सगळ्या कडांना आणि झाकण ठेवून साधारणपणे 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर आपल्याला एका बाजूनी छान हे थालीपीठ शेकून घ्यायचं आहे. तर इथे बघा, एका बाजूनी छान थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता खरपूस असे हे थालीपीठ भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी आणि चवीला 1 नंबर लागतात. तुम्ही एकदा हे कोबीचे थालीपीठ ट्राय करून बघा, तुम्ही नक्की मला थँक्यू बोलणार. एवढे छान हे कोबीचे थालीपीठ तयार होतात. तर इथे बघा, दोन्ही बाजूनी छान मी भाजून घेतलेलं आहे आणि परफेक्ट असं मस्त छान भाजलेलं आहे. आता दुसरा गोळा घ्यायचा आणि सेम याच पद्धतीने मी तुम्हाला थालीपीठ बनवून दाखवते. मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे. दी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ आरामात करू शकता. आता तर काय मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळे टिफिनचं नो टेन्शन, हो की नाही. पण मुलं घरी असल्यावर आपलं काम अजून दुपटीने वाढतं. त्यांना सारखं काही ना काही छान छान खायला करून हवं असतं. तर या पद्धतीने पौष्टिक करून द्याल तर ते आरामात खातीलही आणि आपणही छान मस्त असे पौष्टिक त्यांना दिल्याचं आपल्याला एक समाधानही राहतं, हो की नाही. तर बघा, या पद्धतीने हे थालीपीठ, दुसरं थालीपीठ मी तुम्हाला दाखवते. अगदी छान या पद्धतीने थापून घ्यायचं, होल करून घ्यायचे आणि या होलमध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एका बाजूनी मंद आचेवर 1 ते 2 मिनिट छान शेकू द्या आणि त्यानंतर झाकण काढून आपल्याला दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. अजिबात तव्याला चिकटत नाही, अजिबात फसणार नाहीत. परफेक्ट असे हे थालीपीठ तयार होतात. चवीला अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने हे थालीपीठ करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, इथे आपले सगळे थालीपीठ छान तयार झालेले आहेत. मस्त थालीपीठ, दही आणि त्याबरोबर आंबा असेल तर आंबा, छान असा मस्त एकदम पौष्टिक असा ब्रेकफास्टला करू शकता किंवा दुपारी लंचला करू शकता किंवा संध्याकाळी डिनरच्या वेळेला अगदी हलकं खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ नक्की ट्राय करू शकता. चला तर मग तुम्हाला ही कोबीचे थालीपीठ रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल
तर रेसिपीला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया अशा एका नवीन छान पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.